येस, कंटिन्यू सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेट एक्झाम 2022चा पेपर ह्युमन राईट्स या विषयाचा पेपर जो आहे हा 50 प्रश्नांचा पेपर आहे आणि यासाठी वेळ असतो 60 मिनिटे. या विषयी आपण माहिती बघणार आहोत. प्रश्न पहिला, न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे कायदेशीर कृत्यांच्या घटनात्मकतेवर निर्णय देण्याचा न्यायालयांचा अधिकार आहे. आर, राज्यघटना हा राज्यव्यवस्थेतील इतर विधिमंडळ प्राधिकरणांचा पाया आणि स्रोत आहे. या ठिकाणी पहिला पर्याय आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. हाच पर्याय येथे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2, स्माईल योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाद्वारे लागू केली जाते? ए, शिक्षण मंत्रालय, बी, महिला आणि बालविकास मंत्रालय, सी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, डी, ग्रामीण विकास मंत्रालय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. 2022 मध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे ट्रान्सजेंडर आणि भीक मागणाऱ्या लोकांसाठी कल्याणकारी उपाययोजना केल्या गेल्या, म्हणून या प्रश्नाचं उत्तर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय असं आहे. प्रश्न तिसरा, देशातील गरिबांचे अन्न आणि पोषण स्तर सुधारण्यासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणता कार्यक्रम सुरू केला? ए, मध्यान्ह भोजन योजना, बी, एकात्मिक बालविकास योजना, सी, सार्वजनिक वितरण योजना, डी, वरील सर्व. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे, वरीलपैकी सर्व. मध्यान्ह भोजन योजना ही भारतातील शालेय भोजन कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश देशभरातील शालेय विद्यार्थ्यांची पोषण स्थिती सुधारणे हा आहे. एकात्मिक बालविकास योजना हा एक प्रकारचा प्रारंभिक बालविकास कार्यक्रम आहे, जो लहान मुले, गर्भवती महिला आणि नर्सिंग माता यांच्या कुपोषण, आरोग्य आणि विकासाच्या गरजा पूर्ण करते. सी, सार्वजनिक वितरण योजना ही प्रणाली PDS नावाने देखील ओळखली जाते. कमी किमतीत अन्नधान्य वितरणाद्वारे टंचाई व्यवस्थापनाची प्रणाली म्हणून विकसित झालेली आहे. पुढचा प्रश्न चौथा, मानवी प्रतिष्ठा या शब्दाला अधिकाराशी जोडताना कोणते विधान योग्य आहे? ए, मानवी प्रतिष्ठा हा एकच शब्द नसून मानव आणि सन्मान या दोन शब्दांचे स्वतंत्र मिश्रण आहे, ज्याचा अर्थ समाजातील माणसाचे स्थान, दर्जा, ज्यामुळे त्यांना आदर, स्वाभिमान प्राप्त होतो. बी, कोणत्याही समाजातील व्यक्तीचे असे स्थान एखाद्या व्यक्तीला सर्वोच्च स्थानावर ठेवते आणि त्याचे मूल्य, त्याचे स्थान आणि समाजातील त्याचे स्थान दर्शवते. प्रत्येक व्यक्तीला या प्रतिष्ठेचा ऋणी आहे, जो आंतरिक गुण बनला आहे की एखाद्या व्यक्तीच्या इतर महत्वाच्या पैलूंपासून ते वेगळे करणे अशक्य आहे. ए, विधान फक्त बरोबर, विधान फक्त ब बरोबर. सी, विधान अ आणि ब दोन्ही बरोबर. डी, त्यापैकी एकही बरोबर नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे विधान अ आणि ब हे दोन्हीही बरोबर आहेत. प्रश्न 5वा, IPCचे कोणते कलम ऍसिड हल्ल्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे? प्रश्न पुन्हा एकदा आहे का, IPCचे कोणते कलम ऍसिड हल्ल्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे? ए, 320, बी, 322, सी, 325, डी, वरील सर्व. या ठिकाणी आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत यामध्ये ऑप्शन क्रमांक इथं आपल्याला दिलेला नाहीये. या प्रश्नाचं उत्तर कलम 326 आहे. स्वेच्छेने ऍसिड वापरून गंभीर दुखापत करणे, यासाठी 10 वर्षाची शिक्षा आणि पीडितेला नुकसान भरपाई द्यावी लागते. वरीलपैकी एकही पर्याय याच्यामध्ये दिलेला नाही. जर प्रश्न आलाच तर ऑप्शन न बघता आपण कलम 326 जिथे असेल तो पर्याय राईट करावा. प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए, ज्योतिबा फुले यांनी मूर्तिपूजेची प्रथा नाकारली. बी,
धर्म, कर्तव्य आणि दैनंदिन व्यवहारात लोकांना त्रास होईल अशा समजुतीचे त्यांनी खंडन केले आहे. सी. त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाने धर्माच्या खोट्या प्रथा आणि समाजाचा नाश करणाऱ्या जातीव्यवस्थेचा पर्दाफाश केला. डी. वरील सर्व बरोबर आहे. या ठिकाणी ऑप्शन डी हे उत्तर आहे. वरील सर्व बरोबर आहेत. प्रश्न 7वा. विधानांपैकी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ए. धर्म आणि कर्म ही हिंदू तत्वज्ञानाची दोन सर्वात महत्वाची नैतिक तत्वे आहेत. पूर्वी काही गोष्टी करणे आणि इतर गोष्टी टाळणे असे सुचवले होते. कर्माचा अर्थ मुख्यतः कार्यकरणाच्या नियमानुसार कर्माचे परिणाम असा होतो. बी. हिंदू तत्वज्ञानात समाजाचे अधिकार आहेत. कर्तव्य पार पाडून व्यक्ती अधिकारांचा उपभोग घेतात. एकाचे कर्तव्य एक प्रकारे इतरांचे आणि समाजाचे हक्क सूचित करतात. ऑप्शन ए विधान फक्त अ बरोबर. बी विधान ब फक्त बरोबर. सी विधान अ आणि ब दोन्ही बरोबर. आणि डी त्यापैकी एकही बरोबर नाही. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी विधान अ आणि ब हे दोन्हीही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 8वा. हॅकिंग म्हणजे काय आपल्याला विचारलेलं आहे. हॅकिंग म्हणजे काय? ऑप्शन ए माहिती प्रणाली किंवा नेटवर्कची सुरक्षा यंत्रणा बायपास करण्याचा अनधिकृत प्रयत्न. बी वारंवार प्रतिकूल वर्तनास समर्थन देण्यासाठी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर. सी फसवणूक किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या ओळखीची फसवणूक करण्याचा एक प्रकार, ज्यामध्ये कोणीतरी त्या व्यक्तीची ओळख गृहीत धरून दुसरे कोणीतरी असल्याचे भासवते. डी संगणक डेटा डाउनलोड करण्यासाठी मालकाच्या परवानगीशिवाय. या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन ए माहिती प्रणाली किंवा नेटवर्कची सुरक्षा यंत्रणा बायपास करण्याचा अनधिकृत प्रयत्न इथे केलेला असतो. बी जे दिलेला आहे वारंवार प्रतिकूल वर्तनास समर्थन देण्यासाठी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर. हॅकिंग हे नेहमी दुर्भावनापूर्ण कृत्य नसते, परंतु हे सायबर गुन्हेगाराद्वारे बेकायदेशीर क्रियाकलाप आणि डेटा चोरीशी संबंधित असते. त्यामुळे येथे ऑप्शन क्रमांक ए हाच पर्याय उत्तर असणार आहे. प्रश्न 9वा. विधान दिलेलं आहे. ए जगभरातील सीमा ओलांडणाऱ्या स्थलांतरित कामगारांना अनेकदा जीवनाचा मूलभूत हक्क नाकारला जातो आणि सीमा पोलिसांकडून त्यांना अपमान सहन करावा लागतो. कारण दिलेलं आहे. आर गेल्या 2 दशकांमध्ये जगभरात स्थलांतरित कामगारांची संख्या सातत्याने वाढत आहे. इथे आपल्याला पर्याय दिलेला आहे. ए ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. बी ए आणि आर दोन्ही बरोबर आहे, परंतु आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. सी ए बरोबर आहे पण आर अयोग्य आहे. डी ए चुकीचे आहे पण आर बरोबर आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी ए आणि आर दोन्ही बरोबर आहे, परंतु आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. याचं कारण आहे की जगभरात सीमा ओलांडणाऱ्या स्थलांतरित कामगारांना जर सीमा पोलिसांकडून अपमान सहन करावा लागतो किंवा लागला असता तर स्थलांतरित कामगारांची संख्या वाढत गेली नसते. प्रश्न पुढचा 10वा प्रश्न. कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 चे कोणते कलम पोलीस अधिकारी, सेवा प्रदाते आणि दंडाधिकारी यांच्या कर्तव्याशी संबंधित आहे? ए घरगुती हिंसाचार कायदा 2005 चे कलम 7. बी घरगुती हिंसाचार कायदा 2005 चे कलम 4. सी घरगुती हिंसाचार कायदा 2005 चे कलम 5. डी घरगुती हिंसाचार कायदा 2005 चे कलम 9. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी घरगुती हिंसाचार कायदा 2005 चे कलम 5. पोलिसांना तक्रार प्राप्त झाल्यास अथवा कौटुंबिक हिंसाचाराच्या ठिकाणी उपस्थित असल्यास बाधित व्यक्तीस प्रदान केलेल्या अधिकारांची माहिती पोलिसांनी द्यावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रश्न 11वा.
नागरी आणि राजकीय हक्कावरील आंतरराष्ट्रीय करारामध्ये हे समाविष्ट आहे. ए 6 भाग 53 लेख, बी 6 भाग 54 लेख, सी 6 भाग 55 लेख, डी 7 भाग 58 लेख. या प्रश्नाचं उत्तर आहे ए 6 भाग आणि 53 लेख. हा एक बहुपक्षीय करार आहे जो राष्ट्रांना व्यक्तीच्या नागरी आणि राजकीय अधिकारांचा आदर करण्यास वचनबद्ध करतो. संयुक्त राष्ट्राने 16 डिसेंबर 1966 मध्ये हा करार स्वीकारला. प्रश्न 12वा. मानवी हक्क संरक्षण कायदा मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 कधीपासून लागू झाला? ए 1 एप्रिल 1993, बी 1 मार्च 1993, सी 1 मे 1994, डी 28 सप्टेंबर 1993. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी आहे 28 सप्टेंबर 1993. प्रश्न 12वा. बालमजुरीची व्याख्या करण्यासाठी कोणते विधान बरोबर आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. बालमजुरीची व्याख्या करण्यासाठी कोणते विधान बरोबर आहे? ए गुलामगिरीचे सर्व प्रकार किंवा गुलामगिरी सारख्या प्रथा ज्यात मुलांची विक्री किंवा तस्करी, कर्जाचे बंधन आणि सक्तीने किंवा सक्तीचे श्रम यांचा समावेश आहे, परंतु त्यापुरते मर्यादित नाही. बी याचा अर्थ सशस्त्र संघर्षात वापरण्यासाठी मुलांची सक्तीची किंवा सक्तीची भरती असा देखील होतो. वेश्या व्यवसायासाठी, पोर्नोग्राफीच्या निर्मितीसाठी किंवा अश्लील प्रदर्शनासाठी मुलाचा वापर. सी संबंधित आंतरराष्ट्रीय करारामध्ये परिभाषित केल्यानुसार बेकायदेशीर क्रियाकलापांसाठी, विशेषतः ड्रग्जचे उत्पादन आणि तस्करी करण्यासाठी मुलाचा वापर. त्यात कामाचा समावेश आहे त्याच्या स्वभावानुसार किंवा ज्या परिस्थितीत ते केले जाते, ज्यामुळे मुलांच्या आरोग्याला, सुरक्षिततेला आणि नैतिकतेला हानी पोहोचण्याची शक्यता असते. डी वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न 14वा. मानवी हक्कांच्या इतिहासातील मैलाचा दगड कोणता दस्तऐवज मानला जातो? ए मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा, बी नागरी आणि राजकीय हक्कावर आंतरराष्ट्रीय करार, सी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सांस्कृतिक हक्कावर आंतरराष्ट्रीय करार, डी महिलाविरुद्ध सर्व प्रकारच्या भेदभावाच्या निर्मूलनावरील अधिवेशन. या प्रश्नाचं उत्तर ए आहे मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा, जी 10 डिसेंबर 1948 मध्ये केली होती. प्रश्न 15वा. माचल लालुंगला अटक झाली तेव्हा ते 23 वर्षाचे होते. आसाममधील मोरीगाव जिल्ह्यातील चुबुरी गावातील रहिवासी. माचल यांच्यावर गंभीर जखमा केल्याचा आरोप आहे. चाचणीसाठी तो मानसिकदृष्ट्या खूप अस्थिर असल्याचे आढळून आले आणि त्याला उपचारासाठी तेजपूर येथील लोकप्रिय गोपीनाथ बारदोलाई मेंटल हॉस्पिटलमध्ये चाचणी चाचणी माचल यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले आणि डॉक्टरांनी 1967 आणि 1996 मध्ये तुरुंग अधिकाऱ्यांना दोनदा पत्र लिहिले की ते खटल्याला उभे राहण्यास योग्य आहेत. मात्र कोणीही लक्ष दिले नाही. माचल लालुंग हे न्यायिक कोठडीत राहिले. जुलै 2005 मध्ये माचल लालुंगची सुटका झाली तेव्हा ते 77 वर्षाचे होते. त्याने 54 वर्षे कोठडीत घालवली, ज्या दरम्यान त्याची केस कधीही सुनावणीसाठी आली नाही. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नियुक्त केलेल्या पथकाने राज्यातील अंडर ट्रायलच्या तपासणीनंतर हस्तक्षेप केल्यावर त्यांची सुटका करण्यात आली. एक अंडर ट्रायल कोर्टासमोर हजर करणे आवश्यक आहे आणि कारागृह प्राधिकरणाचे कर्तव्य आहे. 2 राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. या ठिकाणी एकच ऑप्शन दिलेले आहे. समजा एकच विधान बरोबर, बी विधान 2 एकटे बरोबर, सी दोन्ही बरोबर नाहीत. तर
याचं उत्तर आहे डी, दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न 16वा. दिलेल्या लेखातून संबंधित प्रादेशिक अधिवेशनासह योग्य पर्याय निवडायचा आहे. म्हणजे काही अधिवेशन झालेले आहे, त्या अधिवेशनामध्ये त्या त्या घटकांविषयी निर्णय घेतले गेलेले आहेत. त्याच्यासोबत आपल्याला जोड्या जोडायच्या आहेत. प्र प्रत्येकाला विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. या अधिकारामध्ये तोंडी, लिखित, छापील कलेच्या स्वरूपात किंवा एखाद्याच्या आवडीच्या कोणत्याही माध्यमाद्वारे सर्व प्रकारच्या माहिती आणि कल्पना शोधण्याचे, प्राप्त करण्याचे आणि प्रदान करण्याचे स्वातंत्र्य समाविष्ट आहे. 2. प्रत्येकाला त्याच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी युनियन ट्रेड तयार करण्याचा आणि त्यात सामील होण्याचा अधिकारासह शांततापूर्ण संमेलनाचे स्वातंत्र्य आणि इतरांशी सहवासाचे स्वातंत्र्य मिळण्याचा अधिकार आहे. 3. कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक नागरिकाला त्याच्या देशाच्या सरकारमध्ये पर्याय क्रमांक 1, अमेरिकन कन्झर्वेशन ऑन ह्युमन राईट्स आर्टिकल 13. 2. युरोपियन कन्झर्वेशन आर्टिकल 11. 3. आफ्रिकन चार्टर आर्टिकल 13. 4. UDHR आर्टिकल 1. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए हेच उत्तर आहे. प्रश्न 17वा. स्त्रिया आणि पुरुष यांच्यात निष्पक्ष राहण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. ए, लिंग समानता. बी, लिंग समानता. सी, लिंग विषमता. डी, लिंग संवेदनशीलता. आता ए आणि बी या पर्यायांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर लिंग समानता दोन्ही ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. परंतु इंग्रजी पर्याय जर आपण बघितले तर ए मध्ये दिलेला आहे जेंडर इक्वेलिटी म्हणजेच लिंग समानता, आणि बी मध्ये दिलेला आहे जेंडर इक्विटी, लिंग समानता. परंतु इक्विटी म्हणजे निपक्षपात, स्त्रिया आणि पुरुषांच्या बाबतीत निष्पक्ष राहण्याच्या प्रक्रियेला जेंडर इक्विटी, बी, ऑप्शन क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे. प्रश्न 18वा. जागतिकीकरणाचे चालक कोणते आहेत? ए, लोकसंख्येची गतिशीलता विशेषतः श्रम. बी, आर्थिक प्रवाह. सी, व्यवसाय संस्कृती सामायिक करार. डी, नफ्याची देवाणघेवाण. पर्याय क्रमांक ए, ए आणि बी बरोबर आहेत. बी, सी आणि डी बरोबर आहेत. सी, डी एकटा बरोबर. डी, सी एकटाच बरोबर. या प्रश्नाचं उत्तर आहे ए. ए आणि बी बरोबर आहेत. लोकसंख्येची गतिशीलता विशेषतः श्रम आणि बी, आर्थिक प्रवाह हे जागतिकीकरणाचे चालक आहेत. प्रश्न 19वा. मानवी हक्कांची दुसरी पिढी म्हणजे, मानवी हक्कांची दुसरी पिढी म्हणजे ए, त्यात सामाजिक आर्थिक करारांचा समावेश आहे. बी, हे नागरी आणि राजकीय हक्क प्रदर्शित करते. सी, त्यातून समूह हक्क निर्माण होतात. डी, ते डिजिटल अधिकाराशी संबंधित आहे. या प्रश्नाचं उत्तर ए आहे. त्यात सामाजिक आर्थिक अधिकारांचा समावेश आहे. पर्याय क्रमांक 2 बी जो दिलेला आहे आपल्याला, हे नागरी आणि राजकीय हक्क प्रदर्शित करते, ही मानवी हक्काची पहिली पिढी आहे. ती मध्ये त्यातून समूह हक्क निर्माण होतात, ही मानवी हक्काची तिसरी पिढी आहे. आणि डी जो पर्याय दिलेला आहे ते डिजिटल अधिकाराशी संबंधित आहे, ही मानवी हक्कांची चौथी पिढी आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर ए, त्यात सामाजिक आर्थिक अधिकारांचा समावेश आहे, हीच मानवी हक्कांची दुसरी पिढी आहे. प्रश्न 20वा. विकासासाठी क्षमता केंद्रित दृष्टिकोन म्हणून काय म्हटले जाते? जे लोक करू शकतील अशा गोष्टींची श्रेणी विस्तृत करण्याचा प्रयत्न करतात. ए, मानवी सुरक्षा. बी, राष्ट्रीय सुरक्षा. सी, मानवी विकास. डी, आर्थिक प्रगती. या प्रश्नाचं उत्तर आहे सी, मानवी विकास.
कारण की मानवी विकास झाला तरच विकासासाठी क्षमता केंद्रित दृष्टिकोन विकसित होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 21. खाली एक आपल्याला यादी दिलेली आहे. त्या यादीचे आपल्याला यादी एक आणि यादी दोन यांचा सहसंबंध दिलेल्या आपल्याला कोडमधून जुळवायचा आहे. योग्य पर्याय निवडायचा आहे. पर्यावरण संरक्षण कायदा. ए. पर्यावरण संरक्षण कायदा. बी. मानवी हक्क कायद्याचे संरक्षण. सी. दहशतवाद प्रतिबंध कायदा. डी. नागरी हक्क संरक्षण कायदा. आणि समोर आपल्याला जे वर्ष दिलेलं आहे त्या वर्षासोबत जोड लावायची आहे आपल्याला. पर्यावरण संरक्षण कायदा हा 1986चा आहे. त्यामध्ये आपण 1986 असणारा आपला जो पर्याय आहे, तर याची जोडी पर्याय क्रमांक 3 सोबत जोडायची तर सी सोबत जोडल्या जाते. त्यानंतर मानवी हक्क कायद्याचे संरक्षण हा 1993चा आहे. मानवी हक्क कायद्याचे संरक्षण हा 1993चा कायदा आहे. त्यानंतर सी. बी. दहशतवाद प्रतिबंध कायदा 2002चा. नागरी हक्क संरक्षण कायदा 1955. या ठिकाणी ऑप्शन जे दिलेले आहेत आपल्याला सी या पर्यायाशी तंतोतंत जुळणारे आहेत. हे विशेष करून लक्षात घ्यावे. प्रश्न 22वा. स्वाभिमान चळवळ कोणी मांडली? स्वाभिमान चळवळ कोणी मांडली? ए. फुले. बी. श्री नारायण गुरु. सी. पेरियार. डी. आंबेडकर. ऑप्शन क्रमांक सी पेरियार हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 20व्या शतकातील तामिळनाडू येथील राजकीय नेते, दलित, दीन दुबळे गरीब लोकांसाठी पेरियार यांनी कार्य केलेलं आहे. म्हणून स्वाभिमान चळवळ ही पेरियार यांनी सुरू केलेली आहे. प्रश्न 23वा. कोणत्या राज्याने 2015 मध्ये विंच हंटिंग कायदा विच हंटिंग कायदा लागू केला? कोणत्या राज्याने 2015 मध्ये विच हंटिंग कायदा लागू केला? ए. राजस्थान. बी. तामिळनाडू. सॉरी, बी. महाराष्ट्र. सी. तामिळनाडू. डी. बिहार. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. राजस्थानने 2015 मध्ये विच हंटिंग कायदा लागू केलेला आहे. राजस्थान सोबतच आसाम राज्याने देखील विच हंटिंग कायदा लागू केलेला आहे. परंतु दिलेल्या ऑप्शन मध्ये आपल्याला आसाम पर्याय विचारलेला नव्हता. त्यामुळे राजस्थान हेच उत्तर असणार आहे. जर राजस्थान व्यतिरिक्त आसाम असेल तर तेच उत्तर असावे. प्रश्न 24वा. 1948 मध्ये UDHR मसुदा तयार करण्यात एलेनॉर रुझवेल्ट सोबत महत्वाची भूमिका बजावणारी एकमेव भारतीय महिला प्रतिनिधी कोण होती? ए. मिनर्वा बर्नार्डिनो. बी. हंसा मेहता. सी. बोदिल बेगटरूप. डी. बेगम शाइस्ता इकरामुल्ला. चारी पर्यायांचा आज जर अभ्यास केला तर आपल्याला हंसा मेहता हे नाव आपल्या ओळखीचं आहे आणि भारतीय नाव आहे. मिनर्वा बर्नार्डिनो या डॉमिनिकन रिपब्लिक मधील मुत्सद्दी व्यक्ती आहेत. सी पर्यायामधील बोदिल बेगटरूप या डॅनिश महिला आहेत. डी. बेगम शाइस्ता इकरामुल्ला या पाकिस्तानी आहेत. त्यामुळे ऑप्शन बी हंसा मेहता यांनी एलेनॉर रुझवेल्ट सोबत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. प्रश्न 25वा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाशी संबंधित चुकीचे उत्तर निवडा. ए. मानवाधिकार उल्लंघनाबाबत सुओ मोटो प्रकरण. बी. मानवाधिकार प्रकरणावर राज्याला दिशा पाठवत आहे. सी. आरोग्य सेवा संस्थांना भेट देणे. डी. दिवाणी प्रकरणामध्ये शिक्षा देणे. या ठिकाणी आपल्याला चुकीचं उत्तर निवडायचं आहे. तर पर्याय क्रमांक डी दिवाणी प्रकरणामध्ये शिक्षा देणे हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं कार्य नाहीये. दिवाणी प्रकरणामध्ये शिक्षा देण्याचं कार्य हे दिवाणी न्यायालय करत असते. त्यामुळे चुकीचा पर्याय डी आहे, दिवाणी प्रकरणामध्ये शिक्षा करणे. प्रश्न 26वा. भारतात खालील कायदे स्वीकारण्याची क्रमाने व्यवस्था करा. घरगुती हिंसाचार कायद्यापासून महिलांचे संरक्षण. हुंडाबंदी कायदा. 3. बालकामगार प्रतिबंध कायदा. 4. नागरी हक्क संरक्षण कायदा. तर
या ठिकाणी घरगुती हिंसाचार कायद्यापासून महिलांचे संरक्षण करण्याचा कायदा हा 2005 मध्ये झालेला आहे. हुंडाबंदी कायदा हा 1961चा आहे. बालकामगार कायदा म्हणजेच बालकामगारांना काम करण्यापासून प्रतिबंध करण्यात आलेला आहे. हा 1986चा कायदा आहे. 4. नागरी हक्क संरक्षण कायदा हा 1976चा आहे, परंतु तो पूर्वलक्षी प्रभावाने 1955 या नावानेच ओळखला जातो. 1976 पासून लागू आहे. संसदेने 1976 मध्ये नागरी हक्क संरक्षण कायद्याला मंजुरी दिलेली आहे. तर याच्या जोड्या ऑप्शन क्रमांक ए 2, 4, 3, 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बाकीचे पर्याय बघण्याची आवश्यकताच नाही. प्रश्न 27वा. बाल लैंगिक शोषणाबद्दल चुकीचे उत्तर निवडा. या ठिकाणी आपल्याला 4 उत्तर दिलेले आहेत. त्यापैकी एक चुकीचं उत्तर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ए. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा 14 नोव्हेंबर 2012 पासून बालकांचे लैंगिक शोषण आणि लैंगिक शोषण प्रभावीपणे हाताळण्यासाठी लागू झाला. बी. पोक्सो ऍक्ट सप्टेंबर 2013 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पोक्सो कायद्याच्या कलम 39 अंतर्गत व्यावसायिक आणि तज्ज्ञांच्या वापरासाठी मॉडेल मार्गदर्शक तत्त्वे तयार केली. सी. लैंगिक सॉरी या कायद्यामध्ये 18 वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश आहे, ज्यांना भेदक आणि गैरभेदक हल्ला, लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी आणि लैंगिक हेतूंसाठी मुलांची तस्करी यांचा सामना करावा लागतो. डी. पोक्सो कायदा महामारी आणि इतर आपत्तीच्या परिस्थितीत लागू होत नाही. तर आपल्याला या ठिकाणी चुकीचा पर्याय शोधायचा आहे आणि ऑप्शन क्रमांक डी. पोक्सो कायदा हा महामारी आणि इतर आपत्तीच्या परिस्थितीत लागू होत नाही. अशी कुठलीही परिस्थिती नाही की पोक्सो कायद्याला त्यामधून सूट मिळू शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे उत्तर हा. बरोबर आहे. प्रश्न 28वा. इंडियन सिव्हिल लिबर्टीज युनियनची स्थापना केव्हा झाली? ए. 1916, बी. 1926, सी. 1936, डी. 1946. या प्रश्नाचं उत्तर सी आहे, 1936. जवाहरलाल नेहरू यांनी मुंबईमध्ये 1936 मध्ये पहिल्यांदा मानवाधिकार संघटनेची स्थापना केली होती. याला ICLU हे नाव दिले होते. ज्यालाच आपण प्रश्न 29वा. सशस्त्र संघर्षाच्या काळात मुलांच्या हक्कांचे 6 गंभीर उल्लंघन काय आहेत? कशाचा? नाही, आमचं दुष्काळग्रस्त मध्ये येते. फार्मसीला पण नाही. इकडचं कसं पर्याय आमच्याकडे क्रमांक क्लास ए. 15 मिनिट लागतात. मुलांची भरती आणि वापर, मुलांना सक्तीने मजुरी, मुलांवरील लैंगिक हिंसाचार, मानवतावादी प्रवेश नाकारणे, मुलांची हत्या आणि अपंगत्व आणि कायदेशीर हक्क नाकारणे. पी. मुलांची भरती आणि वापर, मुलांची हत्या आणि अपंगत्व, मुलांवरील लैंगिक हिंसाचार, शाळा आणि रुग्णालयावर हल्ले, मुलांचे अपहरण आणि मानवतावादी प्रवेश नाकारणे. सी. बाल तस्करी, बाल वेश्याव्यवसाय, चाइल्ड पोर्नोग्राफी, लवकर आणि सक्तीने विवाह आणि UN कर्मचाऱ्यांकडून मुलांचे लैंगिक शोषण. डी. मुलांची हिंसा, अत्याचार, दुर्लक्ष आणि शोषण. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे, मुलांची भरती आणि वापर, मुलांची हत्या आणि अपंगत्व, मुलांवरील लैंगिक हिंसाचार, शाळा आणि रुग्णालयांवर हल्ले, मुलांचे अपहरण आणि मानवतावादी प्रवेश नाकारणे. हे 6 गंभीर गोष्टी आहेत ज्याचे सशस्त्र संघर्षाच्या काळात मुलांच्या हक्कांचे उल्लंघन होते. प्रश्न 30वा. फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार आंदोलन स्थगित करण्यात आले. तर कुठली गोष्ट होती? इथे 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायापैकी आपल्याला ओळखायचं आहे. ए. चौरी चौरा घटना, बी. हिंदू मुस्लिम दंगली, सी. महात्मा गांधींना अटक करून त्यांना 6 वर्ष तुरुंगवास, डी. वरील सर्व. तर याचं उत्तर आहे चौरी चौरा घटना. चौरी चौरा घटना ही 1922 मध्ये झाली होती. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील हे एक शहर आहे. या शहरामध्ये शेतकऱ्यांच्या जमावाने पोलीस स्टेशनला आग लावली. यात 22 पोलिसांचा मृत्यू झाला होता.
या घटनेचा परिणाम म्हणून गांधीजींनी असहकार आंदोलन स्थगित केले होते. म्हणून ऑप्शन क्रमांक ए हेच उत्तर आहे. प्रश्न 31वा. राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ए. महिलांच्या हक्कासाठी स्वतःचे प्रतिनिधित्व करणे. बी. मुलांच्या हक्कांना चालना देण्यासाठी. सी. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांना चालना देण्यासाठी. डी. कैद्याच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी. यामध्ये ऑप्शन क्रमांक ए हेच उत्तर आहे, कारण की राष्ट्रीय महिला आयोगाचे कार्य हे फक्त महिलांच्या गोष्टींशी, महिलांच्या समस्यांशी निगडीत आहे. म्हणून महिलांच्या हक्कासाठी स्वतःचे प्रतिनिधित्व करणे हे राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रश्न 32वा. मानवी हक्कांच्या राजकीय संकल्पनेची कल्पना तत्वज्ञानी कोणी मांडली होती? म्हणजे कोणते तत्वज्ञानी आहेत ज्यांनी मानवी हक्कांच्या राजकीय संकल्पनेची कल्पना मांडली होती? ए. जॉन रॉल्स. बी. चार्ल्स बिट्स. सी. ए आणि बी दोन्ही समजा. डी. वरीलपैकी काहीही नाही. याचं उत्तर आहे सी. जॉन रॉल्स आणि चार्ल्स बिट्स या दोघांनीही मानवी हक्कांच्या राजकीय संकल्पनेची कल्पना मांडलेली होती. प्रश्न 33वा. महिला दत्तक घेण्याच्या क्रमाने त्यांच्या हक्काबाबत खालील अधिवेशनांची मांडणी करा. 1. महिलांच्या राजकीय हक्कावरील अधिवेशन. 2. महिलांच्या राष्ट्रीयत्वावरील विवाहाची संमती, विवाहाचे किमान वय आणि लग्नाची नोंदणी वय. 4. महिलांवरील सर्व प्रकारचे भेदभाव दूर करण्याबाबतचे अधिवेशन. या ठिकाणी आपल्याला ए पर्याय दिलेला आहे 2, 3, 1, 4. बी 1, 3, 2, 4. सी 1, 2, 3, 4 आणि डी 3, 2, 4, 1. तर या ठिकाणी ऑप्शन सी 1, 2, 3, 4 म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये जशी मांडणी दिलेली आहे त्याचप्रमाणे अधिवेशनामध्ये त्या मुद्द्यावर चर्चा झालेली. महिला दत्तक घेण्याच्या क्रमाने त्यांच्या हक्काबाबत खालील अधिवेशनांची मांडणी झालेली आहे. प्रश्न 34वा. मानवाधिकारावरील जागतिक परिषद 14 ते 25 जून 1993 या कालावधीत ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे झाली. परिषदेचे मुख्य परिणाम. ए. कृती कार्यक्रमासाठी निर्णायक क्षण, जगभरातील मानवाधिकार कार्याच्या बळकटीकरणासाठी एक समान योजना. बी. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या माध्यमातून मानवी न्यायाचा प्रसार करणे. सी. मानवी हक्क क्षेत्रातील कामाच्या जगासाठी ILO च्या कारवाईला गती देण्यासाठी. डी. वरील सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. कृती कार्यक्रमासाठी निर्णायक क्षण, जगभरातील मानवाधिकार कार्याच्या बळकटीकरणासाठी एक समान योजना हा या परिषदेचा मुख्य परिणाम झालेला आहे. प्रश्न 35वा. मानवी हक्कावरील युरोपियन कन्झर्वेशनचा कोणता कलम गुलामगिरीला प्रतिबंधित करतो? ए. अनुच्छेद 3. बी. कलम 4. सी. कलम 5. डी. कलम 6. या ठिकाणी उत्तर आहे बी. कलम 4. प्रश्न 36वा. स्वदेशी लोकांच्या हक्कावरील संयुक्त राष्ट्र घोषणा च्या सुयोग्य लेखाद्वारे सूची 1 ला यादी 2 शी जुळवायचा आहे. याद्या 1 अनुच्छेद 1, अनुच्छेद 2, अनुच्छेद 3 आणि अनुच्छेद 4. आपल्याला खाली ABCD 4 पर्याय दिलेले आहेत, त्यानुसार आपल्याला त्या कलमासोबत जोडायचे आहेत. ए. संयुक्त राष्ट्रांच्या सनद, मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायद्यामध्ये मान्य केल्याप्रमाणे सर्व मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्याचा सामूहिक किंवा व्यक्ती म्हणून स्थानिक लोक आणि व्यक्ती हे इतर सर्व लोक आणि व्यक्तीसारखे स्वतंत्र आणि समान आहेत. बी इथे आपल्याला दिलेलं नाहीये, परंतु आणि पासून बी सुरू होते. त्यांना त्यांच्या अधिकारांचा वापर करताना विशेषतः त्यांच्या
मूळ किंवा ओळखीच्या आधारावर कोणत्याही प्रकारच्या भेदभावापासून मुक्त राहण्याचा अधिकार आहे. सी. आदिवासींना स्वयंनिर्णयाचा अधिकार आहे. त्या अधिकारामुळे ते मुक्तपणे त्यांची राजकीय स्थिती ठरवतात आणि त्यांचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास मुक्तपणे करतात. डी. स्वनिर्णयाचा अधिकार वापरताना स्थानिक लोकांना त्यांच्या अंतर्गत आणि स्थानिक बाबींशी संबंधित बाबींमध्ये स्वायत्तता किंवा स्वशासनाचा अधिकार आहे. तसेच त्यांच्या स्वायत्त कार्यासाठी वित्तपुरवठा करण्याचे मार्ग आणि माध्यम आहेत. या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. अनुच्छेद एक बरोबर ए, अनुच्छेद 2 बरोबर बी, अनुच्छेद 3 बरोबर सी, अनुच्छेद 4 बरोबर डी. पर्याय क्रमांक 2 बी. अनुच्छेद 1 बरोबर सी, अनुच्छेद 2 बरोबर डी, अनुच्छेद 3 बरोबर ए, अनुच्छेद 4 बरोबर बी. सी. अनुच्छेद 1 बरोबर डी, अनुच्छेद 2 बरोबर ए, अनुच्छेद 3 बरोबर सी, अनुच्छेद 4 बरोबर बी. डी. अनुच्छेद 1 बरोबर डी, अनुच्छेद 2 बरोबर सी, अनुच्छेद 3 बरोबर बी, अनुच्छेद 4 बरोबर ए. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर आहे. अनुच्छेद एक अनुच्छेद 1 बरोबर ए, अनुच्छेद 2 बरोबर बी, अनुच्छेद 3 बरोबर सी आणि अनुच्छेद 4 बरोबर डी. प्रश्न 37. आश्रय शोधणारा आणि निर्वासित यांच्यातील फरक निवडा. ए. जेव्हा लोक स्वतःच्या देशातून पळून जातात आणि दुसऱ्या राज्यात, इथे अभयारण्य झालेलं आहे, तिथं आश्रय असं वाचण्यात यावं. दुसऱ्या राज्यात आश्रय शोधतात तेव्हा त्यांना त्यांच्या खटल्याचा निर्णय होत असताना त्यांना आश्रय शोधक म्हणून ओळखले जाते. आश्रय मंजूर झाल्यास याचा अर्थ त्यांना आंतरराष्ट्रीय संरक्षणाची गरज असलेले निर्वासित म्हणून ओळखले गेले आहे. ऑप्शन ए एकटाच बरोबर, ऑप्शन बी एकटाच बरोबर, सी ए आणि बी दोन्ही बरोबर, ऑप्शन डी यापैकी एकही बरोबर नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. या ठिकाणी ए आणि बी दोन्ही ही बरोबर आहेत. प्रश्न 38. खालीलपैकी कोणत्या देशात आधारित आहे? खालीलपैकी कोणत्या देशात आधारित आहे? यातील इंग्लिशमधील प्रश्न वाचून घ्यावा लागेल. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल इज बेस्ड इन विच ऑफ फॉलोइंग कंट्रीज? शस्त्रसंबंधीशी संबंधित आहे हा प्रश्न. तर ऑप्शन क्रमांक ए संयुक्त राष्ट्र, बी युनायटेड किंगडम, सी संयुक्त अरब अमिराती, डी कॅनडा. या प्रश्नाचं उत्तर आहे बी युनायटेड किंगडम. प्रश्न 39. 1949च्या तिसऱ्या जिनिव्हा अधिवेशनाच्या कोणत्या कलमात युद्ध कैद्याची व्याख्या करण्यात आली आहे? ए कलम 1, बी कलम 2, सी कलम 3, डी कलम 4. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कलम 4. 1949च्या तिसऱ्या जिनेव्हा अधिवेशनाच्या कलम 4 मध्ये युद्ध कैद्यांची व्याख्या करण्यात आलेली आहे. प्रश्न 40. योग्य उत्तर शोधायचं आहे. ए घटनेच्या कलम 39D मध्ये स्त्री आणि पुरुष यांना समान कामासाठी समान वेतन मिळावे अशी कल्पना आहे. बी 1957च्या बंदपत्रात 1957 बंदपत्रित कामगार व्यवस्था कायदा 1957 मध्ये मंजूर करण्यात आला. सी बालकामगार प्रतिबंध व निर्मूलन कायदा 1978 मध्ये मंजूर करण्यात आला. डी भारतीय राज्यघटनेचे कलम 23 बालमजुरीला प्रतिबंध करते. या ठिकाणी 3 पर्याय चुकीचे दिलेले आहे आणि एक पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए घटनेच्या कलम 39D मध्ये स्त्री आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन मिळावे अशी कल्पना केलेली आहे. बाकी तिन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. प्रश्न 41.
ऐतिहासिक हेलसिंकी घोषणा 1964 संबंध कोणत्या विषयाशी संबंधित आहे? ए. युद्ध प्रतिबंध. बी. मानवी प्रयोग. सी. युद्ध रणनीती. डी. एकूण शस्त्रांचा वापर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मानवी प्रयोग. ही जी ऐतिहासिक हेलसिंकी घोषणा झाली होती 1964 मध्ये, मानवी विषयांशी संबंधित अनेक घटकांशी त्यांनी अभ्यास केलेला होता. या ठिकाणी चर्चा झालेली होती, म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 42. अनुसूचित जातीच्या यादीत कोणाचा समावेश केला जाईल हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? आणि अनुसूचित जमाती. प्रश्न पुन्हा एकदा, अनुसूचित जाती आणि जमातीच्या यादीमध्ये कोणत्या घटकाचा समावेश केला जाईल हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, असा तो प्रश्न आहे. ए. पंतप्रधान. बी. कायदा मंत्री. सी. राष्ट्रपती. डी. मुख्यमंत्री. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राष्ट्रपती. राष्ट्रपती यांना अनुसूचित जाती जमातीच्या मध्ये कोणत्या घटकांचा समावेश करायचा आहे यावर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे. प्रश्न 43. 2020-21 मध्ये भारतातील जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर किती आहे? SRB, सेक्स रेशिओ बर्थ. 2020 आणि 21 मध्ये जे जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर होतं ते किती होतं आपल्याला ओळखायचं आहे. यामध्ये पर्याय क्रमांक ए आहे 918 आणि 1000. म्हणजे मुलांच्या जन्माच्या मागे मुलींची जी संख्या आहे त्याचं प्रमाण दिलेलं आहे 918. ए 918 1000. बी 920 1000. सी 937 1000. डी 951 1000. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 937 आणि 1000 हे लिंग गुणोत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44. ECHR च्या कलम 11 अंतर्गत असेंब्ली आणि असोसिएशनचे संरक्षण आणि ICCPR अंतर्गत संरक्षण यात काय फरक आहे? ए. 11 ICCPR असेंब्ली आणि असोसिएशनला पूर्ण अधिकार मानते, तर ते कलम 11 अंतर्गत पात्र आहे. बी. असेंब्लीमध्ये आणि असोसिएशन दोन्ही समाविष्ट आहेत, तर ICCPR या दोन क्षेत्रांना स्वतंत्र अधिकार मानते. बी पर्याय पुन्हा एकदा आहे का? कलम 11 मध्ये असेंब्ली आणि असोसिएशन दोन्ही समाविष्ट आहे, तर ICCPR या दोन क्षेत्रांना दोन स्वतंत्र अधिकार मानते. सी. ICCPR मध्ये कामगार संघटनांचा समावेश नाही, तर कलम 11 स्पष्टपणे समाविष्ट करतो. डी. ICCPR हे अधिकार समाविष्ट करत नाही, ते ICESCR अंतर्गत समाविष्ट आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 11 मध्ये असेंब्ली आणि असोसिएशन दोन्ही समाविष्ट आहेत, तर ICCPR या दोन क्षेत्रांना दोन स्वतंत्र अधिकार मानते. प्रश्न 45. ज्या कालक्रमानुसार त्यांची स्थापना झाली त्या खालील क्रमाने मांडायचे आहे. एशिया पॅसिफिक मानवाधिकार नेटवर्क, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल. 3 नागरी स्वातंत्र्यासाठी पीपल्स युनियन. आणि 4 दिलेलं आहे आपल्याला ह्युमन राईट वॉच. तर एक जे दिलेलं आहे आपल्याला एशिया पॅसिफिक मानवाधिकार नेटवर्क, याची स्थापना 1996 मध्ये झालेली आहे. 2 ॲम्नेस्टी इंटरनॅशनल जे आहे याची स्थापना 1961 मध्ये झालेली आहे. 3 नागरी स्वातंत्र्यासाठी पीपल्स युनियनची स्थापना 1976 मध्ये झालेली आहे. विशेष म्हणजे ही जे नागरी स्वातंत्र्यासाठी पीपल्स युनियन आहे याची स्थापना जयप्रकाश नारायण यांनी भारतामध्ये केलेली आहे. आणि 4 जे दिलेला आपल्याला ह्युमन राईट वॉच 1978 मध्ये याची स्थापना झाली. तर या ठिकाणी ए 1 2 3 4, बी 2 4 3 1, सी 3 1
4-2 आणि डी 4-3-2-1. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर जे दिलेलं आहे ते ऑप्शन क्रमांक बी आहे. प्रश्न 46वा. 2017 बालकामगार प्रतिबंध आणि नियमन दुरुस्ती नियम 2017 मधून योग्य उत्तर निवडा. ए. प्रतिबंध प्रतिबंध बचाव आणि मुलांचे पुनर्वसन आणि ते तसेच किशोरवयीन कामगारासाठी एक विस्तृत आणि विशिष्ट फ्रेमवर्क. बी. कौटुंबिक उपक्रमांशी संबंधित समस्यावर स्पष्टता, कामाचे तास आणि कामाच्या परिस्थितीच्या संदर्भात सर्जनशील कामगार किंवा कलाकारांसाठी सुरक्षा उपाय ज्यांना कायद्यानुसार काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सी. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीसाठी विशिष्ट कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचा सेट. डी. वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न 47वा. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा भारतीय संसदेचा अनुसूचित कायदा आहे. ए. 27 ऑक्टोबर 2000, बी. 15 डिसेंबर 2000, सी. 17 नोव्हेंबर 2000, डी. 17 ऑक्टोबर 2000. तर माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा भारतीय संसदेचा अधिसूचित कायदा 17 ऑक्टोबर 2000 मध्ये पारित झालेला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे नेहमीसाठी ध्यानात ठेवायचे आहे. प्रश्न 48वा. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA ही भारतातील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेली केंद्रीय संस्था आहे. ही केंद्रीय दहशतवाद विरोधी कायदा अंमलबजावणी एजन्सी म्हणून काम करते. NIA बाबत खालील कोणती विधाने बरोबर आहेत? 1. एजन्सीला राज्यांच्या विशेष परवानगीशिवाय राज्यामधील दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा सामना करण्याचा अधिकार आहे. 2. केंद्र सरकार NIA ला भारतात कोणत्याही अनुसूचित गुन्ह्याचा तपास घेण्याचे आदेश देऊ शकते. 3. NIA विशेष न्यायालयांना कोणत्याही गुन्ह्याच्या खटल्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अंतर्गत उच्च न्यायालयाचे सर्व अधिकार आहेत. या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेला आहे. ए. 1 आणि 2, फक्त 1 आणि 2, बी. फक्त 2 आणि 3, सी. फक्त 1 आणि 3, डी. वरील सर्व. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ए. फक्त 1 आणि 2. कारण की एजन्सीला राज्यांच्या विशेष परवानगीशिवाय राज्यामधील दहशतवादाशी संबंधित गुन्ह्याचा सामना करण्याचा अधिकार आहे. तसेच केंद्र सरकार NIA ला भारतात कोणत्याही अनुसूचित गुन्ह्याचा तपास घेण्याचे आदेश देऊ शकतात. प्रश्न 49वा. कोणत्या संविधानाला लघु संविधान असे म्हटले जाते किंवा लघु संविधान म्हणतात? ए. 44वी दुरुस्ती, बी. 42वी दुरुस्ती, सी. 24वी दुरुस्ती, डी. 46वी दुरुस्ती. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 42वी घटना दुरुस्ती. 1976 मध्ये इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये ही घटना दुरुस्ती झालेली आहे. 42वी घटना दुरुस्ती अत्यंत वादग्रस्त अशी ठरली होती त्यावेळेस ही घटना दुरुस्ती. यामुळे विरोधी पक्षाने इंदिरा गांधी सरकारवर खूप टीका देखील केलेली होती. प्रश्न 50वा. दिलेल्या चित्रातून योग्य उत्तर निवडा. हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्कांचे निकष अस्तित्वात आहेत कारण त्या करारामुळे त्यांचे आंतरराष्ट्रीय कायद्यात रूपांतर झाले आणि प्रथा आणि न्यायिक निर्णयाद्वारे तयार केले जातात. बी. जेव्हा अधिकार आंतरराष्ट्रीय कायद्यात अंतर्भूत केले जातात तेव्हा आपण त्यांना मानवाधिकार म्हणून बोलतो, परंतु जेव्हा ते कायद्यात लागू केले जातात तेव्हा आम्ही त्यांचे नागरी, राजकीय, सामाजिक, आर्थिक किंवा घटनात्मक अधिकार म्हणून वारंवार वर्णन करतो. या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेला आहे. ए. विधान ए आणि बी बरोबर नाहीत. बी. विधान बी एकटेच बरोबर आहे. सी. विधान अ एकटे बरोबर आहे. डी.
विधान ए आणि बी बरोबर आहेत. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन डी विधान ए आणि बी हे दोन्हीही बरोबर आहेत असा पर्याय निवडावा लागेल. या ठिकाणी आपले प्रश्न संपलेले आहेत.